हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर चला, आजचा व्लॉग करूया सुरू. आणि जेव्हापासून मी केस म्हणजे आपले कट केलेत ना, तेव्हापासून माझा हात त्याच्यावरून म्हणजे फिरताना राहतच नाही बिलकुल असं. कारण की म्हणजे भरपूर असे छान आता लुक आला आहे त्यामुळंच. आणि मी जे तेल वापरते ना, त्यामुळे हे बघा किती मस्त असे बेबी हेअर्ससुद्धा आलेले आहेत माझे. आणि केससुद्धा भरपूर असे छान झाले. तर मी कोणतं ऑइल वगैरे वापरते आणि त्याचं म्हणजे रुटीन मी थोडक्यात एका व्लॉगमध्ये स्पेशल असं शेअर केलं आहे तुमच्यासोबत. पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की तो व्लॉग चेकआउट करा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना त्या व्लॉगची लिंक देऊन टाकेन तुम्हाला. तर आज काही सब्जी आली होती आठवड्याची, तर तीच काही सोडवण्याचं काम चाललं होतं माझं. आणि हे बघा आता किती मोठे 2 वांगे आलेत फक्त. एवढं मोठाले तर आपल्या इकडं वांगं पण नसतं बाई. आता हे बघा किती मोठाले वांगे येतं. आता याच्या अगोदर तर मला माहिती आहे राजस्थानला भेटायचे असेच, तर इकडं काही आहे ना असेच मोठाले वांगे भेटतात. त्याचबरोबर बीन्स भेटलं होतं आणि तेच मग आलू, कांदा आणि फ्रूटमध्ये होतं म्हणजे टरबूज भेटलं होतं यावेळी. ते तिकडंच ठेवलं होतं भाऊंच्या फ्रीजमध्ये शेजारी आमच्या इथं. तर आता इथं मस्त असं चहा ठेवून घेतला. 4 वाजताची वेळ होती आणि मस्त असं बघा किती भारी ऊन पडलेलं आहे बाहेर. तर 4 वाजले होते तरीसुद्धा इकडं अजून ऊनच होतं. म्हणजे अजून थोड्या वेळाने लगेच गडक अंधार होऊन जातो एकदम. तर तोपर्यंत मस्त वातावरण वाटतं एकदम ढगाळ असं. तर संपूर्ण असे कपडे वगैरे काढून आणले. आज काही संपूर्ण जास्तच कपडे धुतले होते, कारण की कधीतरी ऊन पडतं इकडं. यामुळं असे कपडे धुवायला कधी टाईम नसतो, नाही तर मग वाळत पण नाहीत असं होतं. तर भरपूर असे कपडे धुतले. ब्लँकेट्स वगैरे ते काय अगोदरच घेतलं होतं अंथरून. मग इकडं माझं चाललं होतं आता कपड्यांच्या घड्या घालायचं काम सगळं आमचं. तर संपूर्ण असे थोडे थोडे करता म्हणजे लहान लेकरांचे मिळून भरपूर असे कपडे असतात डेलीमध्ये सुद्धा धुवायला. कारण की आरू तर आरूच आहे, मग तिचं तर दिवसभर हा असा धिंगाणा मस्ती चलतीच. यामुळं तिचे तर 2-3 ड्रेस तर पडतच असतात यामुळं. तर चला, आता आजचं काहीतरी आहे ना थोडक्यात रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या ब्लॉगद्वारे. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडतात का नाही ना मला नक्की सांगत जा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपले ब्लॉग्स आवडत असतील ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरत नका जाऊ बरं का. तर चलो, आता म्हणजे तुमच्या एका लाईकमुळं ना मला भरपूर असा म्हणजे एक कॉन्फिडन्स येतो. त्याचबरोबर म्हणजे चला आपले ब्लॉग आवडतात गड्या, मग अजून एक मनात आवड निर्माण होती ब्लॉग पुढचा म्हणजे शूट करताना. तर यामुळे तर चला आज काहीतरी म्हणजे करूया सुरुवात आता. तर संपूर्ण कपड्याची घड्या वगैरे घातल्या. मग मी इथं काही संपूर्ण याच्यात ठेवून द्यायचं काम करते. आणि डेलीमध्ये असंच असतं बरं का माझं, म्हणजे इथं कपाटातच मी ठेवत असते. कारण की याला तर संपूर्ण असं ओपन पण करता येतं. मी तुम्हाला दाखवलं होतं याच्या अगोदरच की येतं ओपन करता, पण मी काही चेन लावूनच ठेवत असते कायम. कारण की आमच्या आरू मॅडम दिवसातून 17 वेळा त्या कपडे काढतात त्याच्यातल्या आणि पुन्हा टाकतात. यामुळं तर मला ते लावूनच ठेवावं लागतं. आणि इथं लगेच आम्ही तिघांनी म्हणजे बसून मस्त असं चहा, बिस्किट आणि खारी मस्त अशी एन्जॉय केली. तर मस्त अशी आरूसुद्धा तिच्या पप्पाला भरवायचं काम चाललं होतं. माझ्यापेक्षा तिच्या पप्पांतच जीव येतं, यामुळे ती त्यांना कायम भरवतच असते जेवायला बसलं की. आणि ही जी मी गोधडी तुम्हाला दाखवते ना ती आरूची आहे स्पेशल अशा. आणि 2 आहेत ते एक सोडून, म्हणजे भरपूर अशी रुंद लांब आहे. आणि चक्क म्हणजे आहे ना मी शिवलेली आहे ही गोधडी, यामुळं स्पेशल आहे माझ्यासाठी ती. तर मी या 2 गोधड्या शिवल्या होत्या जेव्हा घरी होते ना त्यावेळी. तर त्या आता मला तुम्हाला म्हणजे दाखवता नाहीचं मी कशा पद्धतीने शिवलं काय. तर ते आता मी जेव्हा गावी जाईन ना त्यावेळी तुम्हाला दाखवणच मी काय काय गोष्टी शिवते. बरंच असं काही मला ड्रेस पण येतात, त्याचबरोबर ब्लाऊज आणि असे गोधडे वगैरे बरंच असं काहीतरी मी घरगुती संपूर्ण असं करत असते. पण इकडं काही मी आता मशीन घेतलेली नाही आहे, आणलेली पण नाही आहे. आता ती गावीच आहे. मी ज्यावेळी जाईन ना त्यावेळी तिथं शिवते. मी घरीच ब्लाऊज शिवत असते माझे, मम्मीचे, भाऊजाईचे माझ्या. मी काय खरंच असं म्हणजे बाहेर टेलरकडे टाकत नाही कधी. कारण की म्हणजे तेवढंच पैशाची बचत पण होते आपली. आणि चला आहे एक म्हणजे आपल्या अंगात कला ना, तर मग कशाला उगाच फुकटच पैसे घालायचे. यामुळं मी कायम माझे स्वतःचे एक खट्टी ब्लाऊज शिवून आणत असते इकडं. आणि चला आता बाकीचं राहू द्या. त्याचं तर म्हणजे मी जेव्हा आता गावी जाईन काही सुट्टी भेटेन त्यावेळी, तर त्यावेळी मग नंतर तुमच्यासोबत शेअर करेन मी ते व्हिडिओज. आणि चालले आता मशीन घ्यायचं काम, पण आता म्हणजे डोक्यात आहे विचारतो घ्यायची, पण आता चाललं आहे फौजी कधी घेत आहे काय असं फिक्स नाही आहे अजून काय घ्यायचीच म्हणून. तर संपूर्ण अशी भाजी आणली ना मग एकदाची सोडून घेतली, कारण की मागं पडली ना तशीच राहून जाती. पुन्हा फ्रीज नाही ना यामुळं खराब पण होती लवकर.
तरी पण मी असं खिडकीच्या साईडलाच असं म्हणजे भाज्यांचं असं ते स्टँड ठेवलेलं आहे, जेणेकरून आपली मस्त हवा येते जाते रात्री ना, तर यामुळं काही खराब होणार नाही. तर त्यामुळं सगळ्या अशा भाज्या वगैरे सोडून घेतल्या आणि ते बैंगन बघून मला ही डोक्यात विचार पडला होता की आता मी याची भाजी बनवणार कशी, म्हणजे बनवणार तशी तर आहे मला थोडंफार डोक्यात म्हणजे आहे आता कसं काय बनवायची काय, पण तेच म्हणजे असं भरपूर असं चवीला सुद्धा खूपच वेगळं लागतं माहिती आहे का. आपल्या इकडचं गावरान वांगी किती छान लागतात, पण हे खूपच वेगळं असतं, चवीला बिलकुल छान नाही लागत. यामुळं मी खास तर ना भाजी बिलकुल करत नाही त्याच्या आलं तरी पण ते म्हणजे असं ह्याच्यामध्ये राशनमध्ये. तर मग आठवड्याला सब्जी भेटती, पण त्याची वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आता वेगळी मग वेगळी असं काहीतरी असतं, आलटून पलटून देत असतात. तर आता ते काही संपूर्ण असं काम केलं, इथं खायचं प्यायचं काम झालं आमचं आणि म्हटलं चला आता आरूला मसाले भात करून घ्यावे, म्हणजे तिच्यासोबत तिला आहे ना असा नॉर्मल थोडासा भात मी करत असते, तर तोच काय करायचा होता. तर नॉर्मल असं थोडंसं कसं तेल टाकते मी त्यामध्ये आणि बाकीचं जास्त करून तुपामध्ये करत असते मी तिला, भात असो नाही तर मग कोणती पण भाजी असली ना तीसुद्धा. तर असं थोडक्यात असा छोटासा मसाले भात करायचा असला ना तर मग मी तिचं सेपरेटच हे पातेलं केलेलं आहे, तर त्याच्यामध्येच करत असते. आणि हे खरं तर आज मी ते बुक होतं दुसऱ्याला, यामुळं दुसरं वापरलं आहे. तर नॉर्मलच आपलं म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे ना लसूण लहान लेकरांना प्रत्येक खाण्यात पाहिजेच दिल्याला, कारण की सर्दी खोकला हे भरपूर असं काही होत नाही, आणि जरी झालेलं असलं तरी लवकर ठीक होतं. यामुळं मी ते टाकतच असते आरूच्या काय म्हणजे असं भाजीमध्ये जी पण भाजी बनवण ना त्यामध्ये. तर तेच काही टाकून घेतलं, लसणाची पेस्ट, त्याचबरोबर मग आपली नॉर्मल हळद जिरं मोहरं आणि थोडीशी आपली घरचीच लाल तिखट, मसाले वगैरे मी काहीच वापरत नाही. आणि नॉर्मल अशी आहे ना, आता मी याच्यामध्ये तुम्हाला एक इन्ग्रेडियंट सांगते की ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा. मला पण एका जणांनी सांगितलं होतं, मी ज्यावेळी राजस्थानला होते त्यावेळी त्यामध्ये ना मी नॉर्मल असं म्हणजे ज्यावेळी कॅरेट भेटतं ना, म्हणजे गाजर भेटतं राशनमध्ये, तर ते काही टाकत असते कट करून. नाही तर मग भेंडी असली ना, तर छोटी छोटी भेंडी असली तर म्हणजे त्या 2 टाकायच्या म्हणजे चिरून आपल्या नॉर्मल बारीक बारीक, आणि जर एकच मोठी असेल ना ते एक टाकली तरी जमन. तर असे काहीतरी त्याच्यामध्ये मी टाकत असते भेंडी. आता तुम्ही म्हणता भेंडी मसाले भातात म्हणजे हे काय, तर ते मला काय राजस्थानला होतो ना आम्ही त्यावेळी, तिथं कुणाला तरी म्हणजे फौजींच्या मित्रांनी सांगितलं होतं की म्हणजे भेंडी आहे ना खूपच चांगली असते लहान लेकरांना. तर कशासाठी, तर ती हाईट वाढण्यासाठी, म्हणजे जास्त करून आहे ना भेंडी खाऊ घालायची, किंवा मग कशाद्वारे पण तुम्ही देऊ शकतात त्यांना, म्हणजे कशात पण ॲड करून आपल्या भाजीमध्ये ॲड करू शकतो, तसं मसाले भातात पण. तर त्यांनी सांगितलं होतं की भाजीमध्ये ना आपलं नॉर्मल भेंडी एखादी तरी कापून टाकायची लेकरांना, कारण की हाईट वाढण्यासाठी खूप चांगली असते, लवकर हाईट वाढते त्यांनी म्हणजे चांगली बऱ्यापैकी. तर तेव्हापासून मी कुठं ती टाकायला लागले, आणि पुन्हा आता मध्ये लक्षातून गेलं पण आता कुठं राशनमध्ये भेटायला लागले नाही, यामुळं पुन्हा असं आलं लक्षात, तर ते काही टाकीत असते मी. तर आता फायनली संपूर्ण असं काही भात वगैरे काही माझा तयार झाला नाही अजून, टाकलाय मी नुसता. तर त्यामध्ये मी तांदूळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स करून धुवून टाकत असते, जेणेकरून ना खिचडी खूपच जास्त आणि मऊ आणि एकदम सॉफ्ट अशी होती. लहान लेकरांना तर एकदम अशी नाही का म्हणजे मऊ अशी लागते ना, तर यामुळं तर मी ते काही मिक्स करून टाकत असते. तुरीची डाळ काय टाकत नाही, कारण की म्हणजे पोट वगैरे दुखायचं म्हणजे शक्यता असते लहान लेकरांची, यामुळं मुगाचीच डाळ बेस्ट असते त्यांच्यासाठी. आणि राशनमध्ये तर आम्हाला भरपूर अशी मुगाची डाळ भेटते, आता 2दा तीच भेटली ना, यामुळं काय हरकतच नाही टाकायला, त्यामुळं मी टाकतच असते. तर हे काही भरपूर दिवसाचं असंच चाललं होतं की जेव्हा मला लागण ना दररोज तर लागतंच, आता तिला एक टाईम भात मी देतच असते ना, तर यामुळे मला दररोज ते काही तिथून बॉक्समधून काढायचं, पुन्हा डाळी मग ठेवायच्या, खूप कंटाळा यायचा. तर यामुळे म्हटलं चला आज बरण्या मोकळ्या झाल्याच सरशी ना संपूर्ण डाळी सोडूनच ठेवते याच्यात, दोन्हीमध्ये सुद्धा म्हणजे दोन्ही पण डाळी, कारण की तुरीची पण आणि मुगाची पण या काही राशनमध्येच भेटल्या होत्या बरं का, म्हणजे भरपूर अशा. आणि किती छान मस्त अशी पिवळी पिवळी डाळ भेटली बाई, म्हणजे काही निवडण्यासारखं नव्हतं, काहीच नव्हतं, खूप छान भेटली होती मला. स्पेशल असं तिला काय म्हणजे नीट करत बसायच नाही लागलं. आणि तुरीची डाळ तर बघा आमची संपत पण आली, वरण करून करून म्हणजे आपलं डाळ भात करता करता संपत आली आता. तरी अजून पण आहे म्हणजे राशनमध्येच भेटलेली, बाहेरून आणायची डाळी म्हणजे डाळी आणण्याची ना गरजच पडत नाही खरंच बाहेरून. आणि हे काय मग मस्त असं बरण्यांमध्ये लगेच सोडून ठेवल्या दोन्ही डाळी मस्त अशा, जेणेकरून म्हणजे जेव्हा पण मला आपलं म्हणजे स्वयंपाक करायला किंवा काही पण असं म्हणजे तुरंत आघाई करायचं म्हटलं ना, मग लगेच हाताने रळी लगेच सापडून जाईन. यामुळं मी काहीतरी
ठेवलं होतं तिथं, म्हणजे अशा डाळी वगैरे सोडून मस्त अशा भरणीत. आणि ही जी भरणी आहे ना रेड कलरची, तर ती काही माझी लोणच्याची भरणी आहे. चक्क फौजीने आणल्या होत्या 2 भरण्या लोणच्याच्या. आणि मी बाई 2 भरण्या एकदम खतम केल्या लोणच्याच्या. इतकं लोणचं मला आवडत होतं. तर ते काय आता म्हणजे पोट भरलं खाऊन खाऊन, एकदा मूड होतो आणि एकदा नाही पण होत. तर आता काही संपले, आता काही खाणार नाही मी. तर यामुळं काय केलं, तर त्यामध्ये मोकळी झालेली मस्त अशी धुवून काढली. आणि कशाला पण उपयोगी येते ना अशी सोडून ठेवायला, मग तर त्यासाठी जपून ठेवली होती मी. तर एकामध्ये नमक आणि एकामध्ये आता डाळ. तर जमल्या आमच्या भरण्यांची घ्यायची गरजच नाही अशी. तर संपूर्ण तिकडचं किचनचं काम टाकून दिलं असं म्हणजे झालं. आणि भात टाकून दिला. म्हटलं आता चला हॉलकडे जाऊया, कारण की फौजी आणि आरू गेले होते बाहेर, मस्त असे खेळत होते पटांगणात अंगणात. म्हणजे क्वार्टरसमोर थोडंफार बरंच असं अंगण आहे खेळायला लेकरायला, म्हणजे ते खेळत होते तिथं. म्हटलं तोपर्यंत भराभरा मी सगळं काम आवरते. आणि हे बघा आता आमच्या टेबलवर किती राड आहे. थोडा थोडा करता कधी एवढा पसारा येतो ना, खरंच कळत सुद्धा नाही आपल्याला एवढं कसं म्हणजे एवढ्या वस्तू कुठून जमा होत्यात कुठून नाही. तर हा काही झोका घेतला होता ऑनलाईन मी आरूसाठीच, म्हणजे याचा व्हिडिओ तर स्पेशल असा केला मी शेअर तुमच्यासोबत. लिंक पण दिलेलीच होती मी अगोदर, तरी जर पाहिजे असेल तर लिंक देईनच मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा. तर तो काही झोका होता, पण आरू मॅडमने आमच्या काही खेळून त्याला म्हणजे थोडा पण असं म्हणजे त्याला काही हे नाही केलेला, बिलकुलच नाही खेळलेली असं म्हटलं तरी जमन. थोडं फारच खेळायची, बांधून ठेवला होता. जोपर्यंत नव्हता ना घेतला तोपर्यंत किती नाद होता, म्हणजे खूपच हट्ट चालला होता तिचा. पण जेव्हापासून घेतला तेव्हापासून बिलकुल वापरच नाही झाला, तसाच पडून होता टेबलवर. आणि बघा लहान लेकरांचं कसं असतं, थोडक्यात त्यांची मजा असती की नाही त्या गोष्टीत. जेव्हा ती गोष्ट आपल्याकडे नसणार ना, दुसऱ्यांच्या घरी असणार, त्यावेळी त्यांना खूप इंटरेस्ट राहतो त्यामध्ये. आणि ज्यावेळी नसतं म्हणजे घरी आणतो ना, त्यावेळी बिलकुल त्यांना इंटरेस्ट नाही राहणार, ते खेळणार पण नाही तर काहीच नाही. असंच असतं काहीतरी त्यांचं. तर तेच काही मग आरूचं सुद्धा असंच झालंय की ती आता बिलकुल खेळत नाही त्यासोबत ना. मग उगाचच असा टेबलवर पडून होता. मग म्हटलं चला आता याला पण कुठंतरी ठेवूनच देते. कुठंतरी म्हणजे काय ठेवायला जागा नाही आम्हाला दुसरी, फक्त आपला पेट्या आहेत 2 त्याच्यामध्ये ठेवून देते म्हटलं एकदाचं, जेणेकरून वरती जो राडा आहे ना तो थोडाफार कमी होऊन जाईल बऱ्यापैकी. आणि आपला रूम तर पहिलाच लहान आहे, यामुळं कुठंतरी छान लुक तरी येईन त्याला, तर यामुळे. आणि हे बघा आता आमचं छोटंसं असं कपाट, आणि ब्लू कलरचं आहे, मस्त असा कलर आहे. आणि खरं तर कपाट नाही म्हणता यायचं, आमचं मस्त असं एक जुगाडच आहे. ते काय ऑनलाईन बोलवलं होतं कपाटासारखं सेम. तर त्याचा स्पेशल असा ब्लॉग तर केलेला आहे मी शेअर, आणि तो तुम्ही पाहू शकतात. त्याची लिंक पण देऊन टाकन मी डिस्क्रिप्शनमध्ये. तर मस्त असं आहे कम्फर्टेबल, खूपच कमी प्राईजमध्ये, फक्त 600 रुपयामध्ये भेटलं होतं. तर खूपच म्हणजे असं कमी जाग्यांमध्ये आपण अरेंज करू शकतो अशा पद्धतीचं हे. कुठे पण जाऊन म्हणजे घेऊन जाऊ शकतो पोस्टिंग आल्यानंतर सुद्धा. तर तिच्या म्हणजे त्या कपाटावर सुद्धा किती वस्तू जमा झाल्यात बघा न कळत. तर म्हणजे काय होतं, ज्या वस्तू आहे ना आरूच्या आम्हाला म्हणजे हाताला येऊन नाही द्यायच्या, त्या वस्तू आम्ही वरती ठेवत असतो. आणि त्या करता थोड्या करता भरपूर अशा जमा होतात. भरपूर अशी धूळ पण होती, यामुळे ती पण काहीतरी साफ केली. आणि ज्या वस्तू लागतात त्याच ठेवल्या त्याच्यावर, आणि बाकीच्या वस्तू म्हणजे आपल्या दिल्या तिकडं बाकीच्या ठिकाणी ठेवून. तर असंच काहीतरी थोडं करता एवढा पसारा जमा होतो. आणि हे बघा आता माझं लोशन म्हणजे मध्ये माझ्या म्हणजे हातापायाला आहे ना असं कसं काय नो वेगळीच असं इन्फेक्शन काय झालं तर काय नो, पण अशी पुरळ थोडीफार आली होती हाताला माझ्या. तर ते काय अजून बरी नाही होत. लोशन पण आणलं होतं, गोळ्या पण आणल्या होत्या, पण अजून काही ठीक होई ना ती, म्हणजे असं खुजलीसारखं होतं फक्त. तर ते काही होईन ठीक, चला तर ते राहू दे बाजूला. आणि बाकीचं हे कॉम्पॅक्ट वगैरे ते पण काही मी वरतीच ठेवले, कारण की आरूच्या हाताला झालं ना तर माझं एवढं महागाचं कॉम्पॅक्ट खरंच ती लगेच खराब करून टाकीन, त्याला काही वेळ पण नाही लावणार. तर यामुळं काहीतरी ते वरती ठेवलंय मी सुद्धा. आणि मस्त असं बघा आता माझा टेबलवरून मी इतका पसारा कमी केला ना तर किती छान लुक आलाय आता बघा. एकच नंबर दिसतंय सगळं काही, कारण की वरती म्हणजे ज्या वस्तू नाही लागत त्या ठेवल्या ना जिथली तिथं संपूर्ण घर असं फ्रेश वाटतं आणि मोकळं पण वाटतं ना. तर इकडं म्हणजे माझं संपूर्ण तिकडं काम आवरूस तर इकडं तर आमचा आरू मॅडमचा मसाले भात तयार पण झाला होता. थोडा जास्तच केला होता मी तिला, कारण की सकाळी खूप लवकर जेवली होती ना, यामुळं म्हटलं आता काहीतरी तिला पोटभर जेवू घालूया. आणि हे जे मला बिनकामाच्या वस्तू काढल्या होत्या ना त्या आता पेटीत ठेवायचं काम चाललं होतं माझ्या. तर ह्या 2 आमच्या पेट्या आहेत. तर त्याला मी कस्टम मस्त असं बघा सोफा सेटचा आकार दिलाय ना, आता तुम्हाला दिसेनच पुढं. तर म्हणजे याच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलंच असेल की मी त्याला म्हणजे एकदम सोफा सेटचाच आकार देऊन टाकलेला आहे. कोणीच म्हणणार नाही त्याला घरात आल्याबरोबर की ह्या पेट्या आहेत का म्हणून, कारण की बसल्याबरोबर मी त्याला असं वरून म्हणजे बेडशीट वगैरे टाकलंय, कुशन
कुशन्स वगैरे ठेवल्यात ना, सोफ्यासारखाच वाटतो मस्त असा. तर हाच काहीतरी आहे ना आमच्या फौजी बायकांचा जुगाड असतो बरं का. म्हणजे असं तर मी पण असं काहीतरी दुसऱ्या क्वार्टरमध्ये गेलते कोणाच्या तरी, तर तिथे काहीतरी पाहिलं तर मला थोडीफार आयडिया आलती. मग मी त्यानुसार आपलं काहीतरी केलं. तर बघा असं मस्त असं आमचं सोफा सेट तर तयार, काय घ्यायची गरजच नाही आम्हाला. तर असंच काहीतरी असतं आमचं फौजी बायकांचं. म्हणजे थोडक्यात असं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. आम्हीच नाही तर अशा छोट्या छोट्या खोलींमध्ये राहणाऱ्या बायकासुद्धा अशा गोष्टी ना खूप साऱ्या जुगाड करतात. त्याचबरोबर म्हणजे अशा नवीन आकार द्यायला बघतात अशा गोष्टींना काहीतरी, की जेणेकरून आपला रूमचा लुक पण छान येईल आणि वाटणार पण नाही एखाद्याला की खरंच गाड्या म्हणजे आपला पसारा आहे की नाही इथं किती. तरी असं काहीतरी तो संपूर्ण लुक म्हणजे रूम आहे ना सगळा काय आवरून घेतला. आणि फायनली आता म्हटलं झाडू मारून घेऊया. 4-5 वाजताची वेळ झाली होती आणि आरूला घालायचं होतं खायला. म्हटलं त्याच्या अगोदर एकदा तीपर्यंत संपूर्ण रूम मस्त असं झाडून वगैरे ठेवते. आणि एकदा संपूर्ण रूम आवरलं ना तर किती मस्त दिसतं ना. पण आता हे जे मी आवरत आहे ना तर ते काही म्हणजे आरू येईपर्यंतच टिकणार असं म्हणायला काही नाही. कारण की ती झाली ना बघा 5च मिनटात संपूर्ण रूमचा आकारच बदलून टाकेन माझ्या पुन्हा. तर सगळं काही राडा पुन्हा सुरू करीन ती घालायचा. तर हेच काहीतरी चलतं बाई लेकरांचं दिवसभर. तर चला आता ती काहीतरी येईपर्यंत म्हटलं चला मसाले भात वगैरे मस्त थंड व्हायला ठेवूया. आणि आता वरून काय मी तूप टाकणार नाही, एवढं पण तूप एकखट्टीच घातलेलं काही हे नाही. थोडं थोडं करता म्हणजे तूप लेकरांना देत राहायचं. कारण की आपली त्यांचे हाडं पण असे स्ट्रॉंग होतात, मजबूत होतात. म्हणजे विकनेस वगैरे काही राहत नाही. तर छान असतं. त्यांच्यासोबतच आपण खाल्लेलं सुद्धा चांगलंच असतं डॉक्टर म्हणतातच. कारण की मध्ये माझी कंबरदुखी इतकी जास्त होत होती ना तेव्हासुद्धा मला डॉक्टरांनी तूपच खायला लावलं होतं. म्हणजे प्रत्येक खाण्यात थोडं थोडं घेत जावं ते म्हटले. कारण की डिलेव्हरीनंतर तर असं खाल्लं नाही ना म्हणजे बऱ्यापैकी असं तूप वगैरे किंवा हेल्दी असे फूड, तर मग काहीतरी असं कंबरदुखी वगैरे लवकर सुरू होत असते. तर यामुळं पेन किलर्स खाण्यापेक्षा ना आपलं घरचंच खाद्य खाल्लेलं खूपच चांगलं. तर बघा आता इथं माझा काय उद्योग होऊन बसलाय घरात. म्हणजे मी झाडून घेत होते ना तर त्याच वेळी झाले बरं काही. तर काहीतरी सापाचं असं थोडं छोटंसं बिल्लू होतं. तर ते काही दरवाजातून इतकं पळालं नाही इकडं. तर मी संपूर्ण पेट्या काढल्या इकडं समोर एकदम. आणि ते म्हणजे त्याला काहीतरी काढत होते पण ते माझ्या आईने निघलंच नाही. मग लगेच तुरंत फौजींना फोन लावला. ते काहीतरी गार्डनला गेले ते आरूला घेऊन. ते तुरंत आले लगेच घरी आणि त्यांना बोलवलं. म्हटलं पहिल्यांदा तुम्ही हे काढा कारण की भरपूर अशी भीती वाटते ना. आणि गरमीचं तर बाई हेच सुरू होतं नेहमी. तर यामुळं ते घरी लगेच आले आणि मग तेच काहीतरी बघत होते. कारण की मला खूपच जास्त भीती वाटायला लागली होती त्याला बघून. तर यामुळं तर म्हणजेच ना यामुळं म्हटलं फौजींनाच बोलून घ्यावं जेणेकरून ते कुठंतरी आतमध्ये जाऊन बसले तर पुन्हा सापडणार पण नाही. खूपच छोटं होतं. आणि मग फौजी आले, त्यांनी फायनली बाहेर काढलं. आणि आरू तर त्याला चक्क भीत नव्हती, मी इतकं भीत होते. तरी आरू मॅडम तर आमच्या घमरघटवाणी दरवाजात उभ्याच होत्या. आणि हा व्हिडिओ म्हणजे चालू होता असाच आणि तो कॅप्चर पण झाला सहजासहजी. कारण की मी त्याच्या नादातनं विसरून पण गेले ते कॅमेरा कुठं चालू आहे कुठं काय. तर ते काय मी घेत बसले नाही, इतके घाबरले होते मी. तर तेच काय फौजींनी त्याला बाहेर काढलं. आणि म्हणजे नंतर एक आश्चर्याची गोष्ट सांगू का, ते खरं तर म्हणजे साप नव्हताच, ती साप सुरळी होती फक्त. ते नंतर फौजींनी मला काहीतरी सांगितलं. मला पण कळतं त्याच्यातला फरक बरं का, पण थोडंफार मी गडबडूनच गेलते. कारण की मला एवढं काय ओळखलं नाही, सापासारखंच वाटलं ना. यामुळं भरपूर अशी घाबरले मी. आणि त्यांनाच बोलवायचं म्हणजे मी असं बरं समजलं. मग आहे ना फौजींनी काहीतरी ते बाहेर काढलं. आणि मग कुठेतरी माझ्या मनाला शांती भेटली. नाही तर मला इतकं भीती वाटत होती ना बाई त्याची, सगळ्यात जास्त मीच भिले होते. नाही तर आमच्या आरू मॅडम एवढे शक्तीसुद्धा भीत नव्हती, मीच इकडे जास्त भीती वाटत होती मलाच. तर संपूर्ण असं काढल्यासारशी म्हटलं चला आता त्याच्या मागून सुद्धा झाडून होईल. तर ते काहीतरी झाडून वगैरे घेतलं. आणि खरंच असं रूम छोटे असल्या ना मग आपण बऱ्याचशा गोष्टी अशा बेड खाली लोटतोत नाही का, असं भरपूर असं अडचण होती. तर मी तेच फौजींना काहीतरी म्हणत होते की असं थोडंफार एक कप्पा बनवून घेऊया टेबललाच, की तिथं अशा संपूर्ण गोष्टी काहीतरी ठेवता येते ज्या टेबलच्या खाली म्हणजे बेडच्या खाली ज्या टाकल्यात ना त्या, जेणेकरून अडचण पण होणार नाही आणि काहीच नाही. अशा उन्हाळ्यात ना म्हणजे या खिडकांची वगैरे अशी भीतीच असते की नाही का. तर यामुळं तर संपूर्ण असं म्हणजे झाडून वगैरे घेतलं मी मस्त. आणि मग हा काहीतरी म्हणजे बेडशीट वगैरे टाकून घेतला पेट्यांवरती. तर बघा आता बेडशीट टाकल्यावर खरंच कळतच नाही ना म्हणजे त्याच्या आत पेट्या आहेत का काय आहे. एकदम सोफा सेट सारखंच वाटतं ते, कारण की संपूर्ण असं झाकून नसतं ना यामुळं. आणि रूमला लुक आहे ना इतका छान येतो ना की बास, म्हणजे एकच नंबर वाटतं खरं तर. म्हणजे रिअल सोफा सेट सारखंच वाटतं खरं तर. म्हणजे एका ताई आलत्या ना आमच्या रूममध्ये, त्याच वेळी त्या म्हणल्या की म्हणजे कळून पण नाही आलं की ते म्हणजे पेट्या आहेत त्याच्यामध्ये. तर इथं काहीतरी आरू मॅडमचं चाललं होतं लोळायचं मस्त असं काम, खेळायचं. तोपर्यंत लगेच सायंकाळची वेळ झाली. म्हटलं दिवाबत्ती वगैरे मस्त अशी करून घ्यावी. आणि कारण की दिवाबत्ती वगैरे केली ना संपूर्ण रात्रीच्या कामाला मस्त अशी सुरुवात पण करता येते आपल्याला. आणि म्हणजे रूम आहे ना असं एकदम आपलं घर एकदम फ्रेश वाटतं, मस्त शांत असं वातावरण वाटतं ना. तर यामुळं तर सायंकाळी
सकाळी असं आंघोळीनंतर मस्त असं देवपूजा करणं, 2 मिनटं देवापुढे देणं हे खूपच चांगलं असतं. तर ते काहीतरी मी करत असते डेलीमध्ये. तर चला आता म्हणजे इथं फायनली माझी देवपूजा वगैरे काहीतरी मी करून घेतली मस्त अशी, कारण की अगरबत्ती वगैरे लावून घेतली, धूप वगैरे काहीतरी मी अगरबत्ती असं काहीतरी लावतच असते, जेणेकरून घर म्हणजे मस्त असं फ्रेश वाटतं. आणि एकच गणपती बाप्पांची मूर्ती आहे अजून. आता फायनली थोडंफार तरी अजून मी बोलवन ऑनलाईन, नाही तर मग मार्केटला गेल्यावर नंतर अशी मूर्ती नाही तर फोटोज वगैरे आणीन. थोडाफार देवारा पण अजून छानपैकी करून घेईन, मग मस्त असं वाटेन अजूनसुद्धा. तर चला आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता, स्पेशल असा थोडा रुटीनबद्दलचा. तर कसा वाटला ना नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या ब्लॉगला असं तुमचं खूप सारं प्रेम देत चला इथून पुढे सुद्धा. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये आपण कायम भेटत चलू. तोपर्यंत बाय बाय, सी यू.